कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला जो आवडतो त्या मुलाबरोबर लग्न करण्याचं स्वातंत्र्य का नसतं बाईला? मग तुला जे पोरगा आवडते त्याच्यावर लग्न कर ना तू। हो, इतकं सोपं आहे का ते? डॅडी ऐकतील माझं? आणि कोण थांबवणार? तू थांबवशील? तुझंही उपकार कधीच विसरणार नाही। तू फक्त सांग मी तुझ्यासाठी काय करू, तू म्हणशील ते करायला तयार आहे। सूर्या, खरंच हे लग्न थांबवशील का तू? तू म्हणाला होतास ना की तुला हवं ते माग, मी देईन। तू हे लग्न थांबवशील का? प्लीज सूर्या। वय थँक्यू सो मच। तू माझ्यासोबत असं कायम असतोस ना, म्हणून मला लहानपणापासून तू खूप आवडतोस। मला दुसरं काहीच नकोय रे। हे लग्न थांबवलंस की मी माझ्या मनातल्या मुलाबरोबर लग्न करेन आणि खूप सुखी राहीन। थँक्यू। म्हणजे माझ्याशीच? नाही नाही, माझ्याशी नसेल, पण आत्ताच म्हणली ना ती तू आवडतोस। खरंच आवडतो मी तुझ्याला। हे सगळं ना तुझ्यामुळे होते। तू एका कुत्रा झालाय माझे, कळणार कसं? तू जे बोलते ते माझ्याबद्दल बोलते का आणि दुसऱ्या कोणाबद्दल बोलते ती? मी काय केले? माझ्या काळजी जगायचं होतं ना, ते मी कवच जगले। आता जे काय करायचंय ते तुलाच करायचंय। मला काय करायचंय? अरे इतक्या वर्षांनंतर सुद्धा ती ही जागा विसरली नाही। अरे तिच्या घरातल्यांपेक्षा तिचा जास्त विश्वास तर तुझ्यावर आहे। लहानपणापासून आहे ना तिला तुझ्याशी बोलायला खेळायला लय आवडतं। याचा अर्थ काय होतंय ते तूच ठरव। तू कवच तिच्याशी तुझ्या मनातलं बोलला। अरे आता तरी स्टोरी पुढे घेऊन जा। आणि तुला एक सांगू का, तिच्या मनातला मुलगा आहे ना तुझाच असणार आहेस। खरंच? मी? अरे हो, तूच। अरे व तू ते भारी आयडिया आहे। अरे नाही नको। अरे त्या सत्यजितला बिचारा कशाला उगाच त्रास द्यायचा? कुठं लागलं बिगलं तर त्याला? अरे प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं बघ। अरे पण अरे तू नको एवढा विचार करू। व तू तेल नक्की? तू तुझ्यासाठी एवढं पण नाही का करणार? तुझ्यासाठी जग इकडचं तिकडं करायला तयार। हाय शब्बास। काजू, कसलं सामान पाठवलीस का? हा, किती तेलाची पिशवी फुटलेला का? दुसरं सामान पाठव। अशी कशी फुटली? अरे मी देताना चांगली होती। सूर्य दादा, ती फुटणं शक्यच नाही। तुला सांगितलं तेवढं कर। अरे दुसरी पाठव म्हणलं ना तुला। तुला माहित होतं ना आत्ताच्या घरी पाठवायचं सामान। दुसरी पाठव काय? हा, सिरियल बघायचा कधी कधी फायदा होतो। कसली आयडिया सुचतात। जावई बापू, तुम्ही दोघं आमच्या टेरेसवर जाऊन खुशाल गप्पा मारा।
थांबा हाय मी थांब. सत्यजित सावकाश सावकाश सावकाश. जाऊ बापू फार लागलं नाही ना. अरे असा कसा पाडलास पण तू. पायरी चुकली वाटतं पाय टाकताना. नाही पण काय काळजी करू नका. आमच्या सूर्याच्या हाताला गुण आहे. लय चांगली मालिश करतो. 2 मिनिटात तुमची मान सरळ करून टाकेल बघा. अरे सूर्या लय तुळजा वाटीवर तेल आण जा. अजून किती तेल लावायचं? हॅलो 100 वर्ष आयुष्य बघ तुला. बोल. थँक्यू सूर्या. हा आता थँक्यू कुठून आलं मध्येच? तू जे आज माझ्यासाठी केलं त्यासाठी. तू माझ्या सोबत आहेस म्हणून जरा बरं वाटतंय. कोणीतरी सोबत आहे ही जाणीवच माणसाला किती बळ देऊन जाते ना, तुला नाही कळणार. त्यात काय एवढं? एक तर तू माझ्या आत्याची मुलगी आहेस आणि त्यात लहानपणापासूनची मैत्रीण बी आहेस आणि त्यात तुला तू जे मागशील ते मी दिन असं वचन बी दिलंय तुला. तुझ्यासाठी तर हे सगळं करावंच लागणार ना. पण असं कोणीही कोणासाठी नाही रे करत. एखाद्यासाठी निस्वार्थीपणे हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं आणि जे तुझ्याकडे. त्यानं तुला परत त्रास दिला ना मला सांग. हो सांगणारच. आज तू वाचवलंस पण उद्या सत्यजितच्या घरी जायचंय. तिथे वाचवायला तू नसशील. तिथे जाऊन काय होणार आहे कसं होणार आहे ह्याचा विचार करूनच मला कसं तरी होत आहे. हे असं कसं नसणार? आता जिथं तू तिथं मी. नक्की? एकदम नक्की. बाय. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.